नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आणि निर्णायक ठरणारी निवडणूक आता अगदी थोड्याच दिवसांवर येऊन टेपलेली आहे. आणि आता आपण आहोत वॉर्ड 25 मध्ये. राघवेंद्र बापू मानकर जे अत्यंत फेमस व्यक्तिमत्व आहे या एरियातलं, या वॉर्डमधलं. सर नमस्कार. नमस्कार. कसे आहात? कशी चालली आहे तयारी? तयारी चालू आहे. तयारी खूप जोरदार तयारी. खूप धावपळ आणि खूप सगळा प्रचार, सगळं आता जोरात सुरू आता असेल. प्रचारातूनच वेळ काढून आले आपल्याला भेटायला. या वर्षीचं तुमचं विजन काय असणार आहे? या वर्षीचं विजन आमचं आता ही जी हो घातलेली 2025ची महानगरपालिकेची निवडणूक आहे. सर्वप्रथम तर मी सर्व माझ्या नेतृत्वाचे, सर्व आमच्या नेत्यांचे, भारतीय जनता पक्षाचे, संघटनेचे मी खूप आभार मानतो की मला या ठिकाणी निवडणूक लढवण्यासाठी संधी दिली. विजन तर सर्वात महत्त्वाचा आमच्या भागातला जो विषय आहे तो ट्रॅफिकची समस्या आणि स्वच्छता. आमदार हेमंत रासनेंनी पण आपण बघितलं असेल की गेल्या अनेक महिन्यांपासून स्वच्छ सुंदर विकसित कसबा हा संकल्प त्यांनी केलेला आहे. आणि त्याच माध्यमातून खूप ओव्हरऑल कसबा मतदारसंघामध्येच खूप चांगल्या पद्धतीने त्यांच्या माध्यमातून काम चालू आहे. आणि त्याच पद्धतीने एक स्वच्छतेचं अभियान मी खरं ह्या प्रभागामध्ये चालू केलं गेल्या 2 महिन्यापासून. ती आमची एक स्वतंत्र टीम आहे आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागात सोसायट्या असतील, वाड्या असतील, तर ती टीम जाऊन तिथं कचरा उचलते, स्वच्छता करते, नागरिकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्या सोडवल्या जातात. दुसरा विषय आहे की ट्रॅफिकचा विषय या ठिकाणी खूप एक महत्त्वाचा विषय आहे. जुन्या सोसायट्या आहेत, बिल्डिंग आहेत, जुना हा तसं बघितलं तर हार्ट ऑफ द सिटी हा शहराचा मध्यवर्ती भाग आहे. आणि सोसायट्यांना पार्किंग नसल्यामुळे जुन्या सगळ्या बिल्डिंग आहेत, रस्त्यावर वाहनं लावली जातात. किंवा एक बाजारपेठ पण आमच्या इथं खूप मोठ्या प्रमाणात आहे. पूर्ण शहरातून जे नागरिक येतात, खरेदीसाठी येतात, तर ते ह्या मध्यवर्ती भागामध्येच तिथूनच पास होतात. त्यामुळे कचरा पण बराच पडतो, वाहने रस्त्यावर लावली जातात. तर पार्किंगचा एक विषय आहे, तो आम्ही बघू की पार्किंगचे जे रिझर्वेशन्स असतील, आरक्षण असतील, की चांगल्या पद्धतीने पार्किंग कसं काय तिथं आपण उभारू शकतो, की जे बाहेरून येणारे जे इथं नागरिक आहेत की त्या ठिकाणी ते जाऊन व्यवस्थित पार्किंग करू शकतात. आत्ता पार्किंग आहेत आमच्या प्रभागामध्ये 2-3 ठिकाणी पार्किंग आहेत, पण अजून पण कशा पद्धतीने पार्किंग करू शकतो. आणि रिडेव्हलपमेंट तर आपण बघितलं तर बऱ्यापैकी आता रिडेव्हलपमेंटचं ट्रेंड आमच्या प्रभागामध्ये चालू झालं नाही. आता फक्त तुमच्याच प्रभागात नाही, ओव्हरऑल आहे. पुण्यामध्ये पण आहे. आमच्या भागामध्ये उशिरा चालू झालाय असं, म्हणजे असं समजा. पण आता बऱ्यापैकी जर बघितलं की सोसायटी आता वेगळ्या रिडेव्हलप व्हायला लागल्या आहेत. त्यामुळे जे हे रस्त्यावर वाहनं लागायचं प्रमाण आहे तर ते पण बऱ्यापैकी आता हळूहळू कमी होईल. म्हणजे कुठली गोष्ट एक दिवसात, 2 दिवसात, 4 दिवसात होत नाही, थोडा वेळ जातो. तर त्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू या सगळ्या गोष्टी करण्यासाठी. तुमचा एरिया पर्टिक्युलरली म्हणजे शनिवारवाडा असू देत किंवा त्या साईडला शॉपिंग एरिया पण बऱ्यापैकी आहे. बाहेरून येणारा तुळशीबागेत किंवा त्या एरियात आल्याशिवाय राहत नाही. पण या सगळ्या याच्यामध्ये जेवढी गर्दी आहे ओव्हरऑल, तेवढंच तिथे चोऱ्या माऱ्यांचं पण प्रमाण जास्त आहे. तर त्याच्यावरती तुम्ही काही कारवाई करणार आहात का, किंवा काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही तो प्रश्न हाताळणार आहात का? नाही, अत्याधुनिक पद्धतीने पूर्ण प्रभाग हा सिक्युअर कसा राहील आणि सिक्युरिटी कशी काय त्याला मिळेल, तर एक पूर्ण प्रभागामध्ये CCTV कॅमेरेज कसे काय सगळ्या प्रभागातच, आणि जिथे जिथे बाजारपेठे जिथे गर्दी जास्त होते तर सिक्युरिटीसाठी कॅमेरे लावून कशा काय पद्धतीने त्याला आपण करू शकतो, ह्याच्यासाठी पण एक प्रयत्न राहील. आणि समजा वॉर्डन्स असतील किंवा पोलिसांशी पण बोलून आम्ही कशा पद्धतीने त्या सगळीकडे ते जाऊ शकतात, लक्ष देऊ शकतात, ह्याच्यासाठी पण आम्ही त्यांना विनंती करू. सर, ओव्हरऑल पुणे संस्कृतीचं पण माहेरघर आहे, विद्येचं पण माहेरघर आहे. संस्कृती म्हटली की आपल्याकडे पुण्याचा गणपती आणि गणपतीशी रिलेटेड सगळे वाईब्स ओव्हरऑल आले, आणि तो एरिया पण त्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे. तर अजून लांब आहेत, पण त्या दृष्टिकोनातून आता 5 वर्ष तुम्ही जर निवडून आलात तर संस्कृतीसाठी किंवा असे गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने व्हावेत किंवा आणखीन काही त्याच्यामध्ये तुमच्या योजना असणार आहेत का? नाही, खरं तर पूर्ण जो महाराष्ट्रात बघितलेला जातो जो गणेश उत्सव आहे तो पुणे शहरातले ह्या भागातूनच तो गणेश उत्सव चालू झालेला आहे. आणि मी पण एक गणेश मंडळाचा कार्यकर्ताच आहे. मी निंबाळकर तालीम मंडळाच्या माध्यमातून खूप लहान असल्यापासून मी काम करतो आहे. तर गणेश मंडळाचा जो विषय आहे की पर्यटक जे आहेत ते खूप उत्सुक असतात की नक्की हा गणेश उत्सव कशा पद्धतीने साजरा केला जातो, कशा पद्धतीने नक्की काय असतं गणेश उत्सव म्हणजे. तर त्याच्यासाठी पण एक कायमस्वरूपी गणेश मंडळाचं काम कसं चालतं,
कार्यकर्ते कसे काम करतात, देखावे कशा पद्धतीचे असतात, नक्की काय म्हणजे सांस्कृतिक पद्धतीने कशा पद्धतीने होतं, ह्याच्यासाठी पण आम्ही एक फोरम तयार करण्याचा माझा विचार आहे. तर त्याच्यासाठी पण कशा पद्धतीने नियोजन करून प्लॅनिंग करून करता येईल याच्यासाठी पण मी नक्कीच प्रयत्न करेन. थोडक्यात तुम्ही जसं सांगितलं तसं तुम्ही पार्किंग, कचरा आणि चोऱ्या कमी व्हाव्यात म्हणून, आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की सांस्कृतिक गणपतीच्या दृष्टिकोनातून पण तुम्ही काही पावलं उचलणार हो. आहात. पुणेकर न्यूजकडनं तुम्हाला शुभेच्छा तर आहेतच, पण तरी आता लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं हे आश्वासनं तर तुम्ही देतात आहातच, पण त्या व्यतिरिक्त आणखीन अशी एक गोष्ट काय आहे की ज्याच्यासाठी तुम्ही एक उमेदवार म्हणून लोकांना लक्षात राहाल? नाही, आपल्या माहितीसाठी सांगतो की गेल्या 10 वर्षापासून माझं एक स्वतंत्र असं 24 तास 24/7 कार्यालय नागरिकांच्या सेवेसाठी, आणि त्या माध्यमातून मी साधारण एक 5 ते 6 हजार नागरिकांपर्यंत पोचलो आहे. नागरिकांची ज्या काही अडचणी असतील, समस्या असतील, त्या सोडवण्याचा निश्चित म्हणजे 100% नाही म्हणू शकत, पण बऱ्यापैकी मी तो प्रयत्न केलेला आहे. आणि माझ्यापेक्षा आपण जर या ठिकाणी जर भागामध्ये फिरलात तर नागरिकांना जर विचारलं की बाप्पू मानकरला का निवडून दिलं पाहिजे, तर हे माझ्यापेक्षा तेच जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकते. धन्यवाद सर, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आश्वासनं तर दिलेली आहेत, अजेंडा पण रेडी आहे, पण जनता निवडून देणार का हा येणारा काळच ठरवेल. बघत रहा पुणेकर न्यूज.